काय बोलायचं तुला? अरे त्याच्यात इन्व्हर्टर मध्ये कसं होतं, म्हणजे आता वनला झिरो करतात, झिरो असेल तर वन होतं नाही का, हे बेसिक प्रिन्सिपल आहे हा इन्व्हर्टरचं, ते सांगताना नाही कधी तू विचारतात. हा. आणि खाली जे पॉवर आहे ना ती सगळी डायनामिक पॉवर म्हणायची आहे ना, ते रेड याच्यावर दिसते ना ते वाला. 8 PS 3 PS 4 PS हे सगळं. हा, हा बरोबर. आणि टोटल पॉवर त्या विचारलं नाही, ते दिसते का क्लोज इकडं कोपऱ्यात राईट हँड साईडला, तेच खाली खाली हा हा हा. इज इक्वल टू काय फोर दिसतं बघ तिथं, पॉईंट झिरो टू 4.024. मायक्रोवॉट. मायक्रोवॅट. हा बरोबर. ती टोटल पॉवर झाली. हा. असं एवढंच आहे त्या इन्व्हर्टर मध्ये. आणि ते खाली जातं नाही का, बघ ते फ्रिक्वेन्सी वर्सेस टाइमिंग ग्राफ आहेत, ते वेगवेगळे ग्राफ असतात. व्होल्टेज अँड करंट, व्होल्टेज अँड टाइम, व्होल्टेज वर्सेस फ्रिक्वेन्सी व्होल्टेज, वर्सेस टाइम बघायचं नाही का. फ्रिक्वेन्सी वर्सेस टाइम आणि आय डायग्राम काय ते आय डायग्राम. आयडिया काय नाही, ते तसलं काय नाही, ते बाईने मी नाही सांगायचं ना. अरे हे काय ते बोलतच ते आहे. एवढंच आहे, आणि प्रत्येकाचं तेच सांगायचं नाही का, त्याचं रिलेटेड थोडंफार असं. आणि हे एक मिनिट थांब, काय हे क्लोज करू का इथून? हे कर. हे काय असतं A50 B50 ह्याचं काय काम नाही ना इथं आपल्याला? इथे दिसतं, एक मिनिट थांब, काय ह्याला कमी करतो जरा. हे काढता येतं का व्हॉट्सअपचं हे? कर ना बरोबर, वॉइस कॉलचा. आता हे बघ, याचं काय करायचं नाही ना, डिले ब्लू बस बीस काय? नाही ते काय करायचं, ते आहे तसं ठेवायचं, मग ते बाय डिफॉल्ट सेटिंग केलेले आहेत नाही का पहिले. थांब एक मिनिट, क्लोज करतो का हे? आता मला सांग, हे इकडचं आहे ना, हे काय काय कामाचं काय काय आपल्याला यातलं बनवायला लागतं ते? बघा आता याच्यात काय सांगतो, हे गन आहे म्हटलं, ही गन हे म्हणजे ते आपल्याला डिलीट करायचं, गन करायची, उडवायचं. हा, त्याच्या बाजूला आहे ना, बाजूला की असं कॉपी पेस्टचा ऑप्शन आहे, की त्याच्यावर दाबलं ना तू, हा. अख्खी डिझाईन आहे तशी कॉपी होती बघ करून. अच्छा, हे कॉपी झाली आता अशी. अख्खी. आणि त्याच्यानंतरचं ते बाजूला जे टूल आहे ते ड्रॅग करायचे. स्ट्रेच अँड मोर काय हे काय? स्केच अँड मूव्ह, तेच म्हणजे तू कुठेही असं करू शकतो त्याला. अच्छा, म्हणजे मी परत हा, त्याला इथे टाकू शकतो असं. हा. बरोबर. हे काय मॅग्निफाईंग त्याच्यानंतरचं ग्लास काय आहे? नाही, त्याच्यानंतरचं काही कामाचे नाही बाकीचे. हे काय आहे लालवालं? व्ह्यू इलेक्ट्रिकल नोड हे काय असतं? नाही नाही, त्याच काय काम नाही, ते आपण वापरतच नाही. हा ते जाऊ दे मग. ठीक आहे, रनचं बटन म्हणजे रन करायचं. हे बरं, काय हा रन. मेजर डिस्टन्स वगैरे काय नाही करायचं ना? नाही नाही, तसलं काहीच नाही. 3D पण नाही ना? 2D क्रॉस सेक्शन, 3D क्रॉस सेक्शन. नाही 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 नाही. आणि नॉर्मल सांगतो तुला, डिझाईन नॉर्मल काय डिझाईन येतं. रूल चेकर ते तर इम्पॉर्टंटच आहे ना? हो, ते ते विचारतात, नाही तर नाही, ते कधी कधी बेसिक असते. कशासाठी कशासाठी यूज होत आहे डिझाईन रूल चेकर? काय सांगायचं त्यांना? ते खाली ते एरर ते म्हणतात, तुम्ही नाही का डिझाईन टू कम्प्लीट बरोबर आहे का नाही, ते तसं बघितलं तर ते डिझाईन रूम चेकर वर दाबून नो एरर येतात नाही का खाली, त्याच्यावर दाब एकदा आणि खाली बघ ते खाली तो ह्याच्यात दिसतं ते. इथं का व्हीडी व्हीडी व्हीजी व्हीएस हा नाही नाही, त्याच लाईनीवर दिसतं, वापस एकदा दाब तिथं मायक्रो वरवर, विंड ते व्हर्जन डिझाईन रूल चेकर वर. रूल चेकर. हा ठीक आहे. त्याच्यावर काय स्पेसिंग द स्पेसिंग बिटवीन न्यू वेल इज लेस दॅन 11 लॅम्बडा. म्हणजे ही एरर आहे का यांची? हा, एरर म्हणजे ते आता तू डिलीट नाही का केलं मधलं. हा 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 हा, मध्ये ते आता उडवलं ना, ह्याला अंडू विंडो नसतं का काय? अरे ते नाही, ते असल्यावर नाही, ते बरोबर आहे डिझाईन, ते नसल्यावर काय नाही, खाली दिलेलं होतं नो एरर, एवढंच लिहिलं होतं असं. अच्छा थांब, एक बघून उघडून बघूया, थांब एक नवीन वाली. बघ ना. सेव्ह नो नो नोट सेव्ह फाईल काहीच काही काही विसरला. ओपन. काय हे रांगोळी काढतोय नुसतं? याची रांगोळी. अरे हे बघ हे बघ हे रांगोळी. ते परवडलं. काय ते इथं काही दिसत नाही, नो एरर बिरर. हा बघ, नाही तुला म्हटलं चेक करून दाबायचं. डिझाईन रूल चेकरवर दाबायचं. अच्छा. अच्छा, नो डिझाईन रूल एरर कॉंग्रॅच्युलेशन 0.8 मेमरी यूज नो एरर असं आले. हा बरोबर, मग ते झालं मग एकदा असं. हे काय रे हर्षा, हे काय कामाचं नाही ना व्ह्यू इलेक्ट्रिकल नोड, आणि ह्याला पण रन करायचं आणि हे बरोबर. बघायचं. आणि ह्याच्यातलं सर्वात इम्पॉर्टंट कुठला, फ्रिक्वेन्सी वर्सेस टाइमचा ग्राफ. होतं आणि पहिल्याचा वाला, पहिल्याच्या याच्यावर तर काय ते इन्व्हर्ट झालेलं सांगायचं. ह्याला पॉवर वरच्या झिरो सुरू झालं तर झिरो नॅनो वॉटच आहे ह्याला पॉवर. कशाला.
6.2 ला आणि पहिलेच्या इन्व्हर्टरचे काय नाही ते येत. पुढचे जे तू बघतो ना 9 नॉरचे त्याच्यावर वेगळं होतं असं. त्याचा एकदा अभ्यास करायला पाहिजे की काय वगैरे होतं. आणि आणि याच्यात फक्त फाउंड्री तू कुठली वापरते विचारतात. फाउंड्री म्हणजे काय? हा ते आता इथे कोपऱ्यात दिसते ना तुझ्या हा काय म्हणतात? 5 लॅमडा 0. 1.3 हा मायक्रो हे होतं. ती आपली फाउंड्री आहे का? चेंज करायचं असेल हा तर काय नाही असं वर जायचं ते हेच वगैरे येतं. वर फाईल दिसते का कोपऱ्यात? हा फाईल काही सिलेक्टच नाही करता येते काय झालं? नाही सिलेक्टच करता येत नाही काय काहीतरी झालं. नाही असं नाही, एकदा डिझाईन झाल्यावर नाही ते open ते वापस पहिल्यापासून करताना करायचं ते. PDP होईना आता तर. हा हा कुठे तर अडकलो रे मध्ये तिथं. ह्याला क्लोजच करायचं विसरून गेलो. हा आता फाईल हे करतात. नवीन उघडू का? हा नाही नाही आलं की आलं थांबतो. सिलेक्ट फाउंडर दिसलं का? एक मिनिट. खाली 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 सिलेक्ट फाउंड्री हा हा तिथंच तिथंच हे काय? सिलेक्ट फाउंडर हा बरोबर. हे RUL काय ही कुठले फाईल असतात? हा इथे सांगतो ना इथे काय आहे फाउंडर मध्ये गेलं ना आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण हे बाय डिफॉल्ट त्याच्या बाईने हेच सांगितलंय. समज जर तिथे विचारलं मला हे मायक्रोमीटर साठी 180 मायक्रोमीटर साठी तर ते बघ दिसते का? 018 हा 018 दिसते ना CMOS हा 018.RUL. बरोबर ते ते ओपन करायचं आणि ओपन दाबायचं. मग ते सिलेक्ट होतं बघ. अच्छा मग 5 लॅमडा आणि 0.500 काय ते म्यू मीटर काय? इकडनी हा पहिल्यांदा मायक्रो आता हे रन केलं तर एरर येईल ना आता. आहे बघ एरर आली बरोबर. नाही डिझाईन म्हणजे रूल. फक्त ते फाउंडर बदलली. तर ते म्हणतात नाही का तू बाय डिफॉल्ट घेतली का फाउंडर चेंज केली असं. मग त्यांना सांगायचं ना की आम्ही फाउंड्री चेंज केली मग मी फाउंड्री चेंज करताना त्याला 250 लॅमडाच्या आसपास काहीतरी ठेवलं. बाय डिफॉल्ट करायची ती बाय डिफॉल्ट असते ती. हा मग असं. तेच कुठे गेला एवढंच घ्यायचं बाकी काय नाही. बाकी सगळे प्रॅक्टिकलच आहे. तू आता काय एक लाल आहे ना डब्बा ते येतोय सगळे 100 ब्लूटूथ वेळा. करून ग्राउंड बघ सगळे. हे जण बाय डिफॉल्टच आली आहे 5 लॅमडा 0.250 नॅनोमीटर नाही काय ते आहे ते कुठल्या कन्वर्ट युनिट बरोबर. ओपन करायचं. तेवढी ती तीच बाय डिफॉल्ट तीच वापरली आपण नाही का प्रॅक्टिकल मध्ये बघ. MSK फाईल तेवढंच यायचं. डेस्कटॉप एक मिनिट थांब काय हम्म. 6. भरपूर आहे. हे काय भेंडी काय 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 माहिती. एवढं बाकी काय नाही ना शिकण्यासारखं. नाही एवढं. हे शो पॅलेट काय करतं? शो पण बाजू दिसते का ही बाजू. हा. आणि समज आता हे समज काय महत्वाचं. मला तिथं बसून नाटक करायचंय तर हा ती ही अशी ह्यासारखी रांगोळी काढायची कशी थोडी थोडी. हा ही रांगोळी कशी काढायची तर पॅलेट वर जा पॅलेट बाजूला दिसते का तुझ्या. हा शो पॅलेट वर गेलो हा बाजूला पॅलेट दिसते. सगळ्यात पहिले ते निळं सिम्बॉल दिसते बघ सगळ्यात मधल्या लाईनीवर. हा मेटल कुठे तुझं arrow दिसत नाही मला. हा तिकडे तिकडे हा गेली. तिथे सगळ्यात पहिले ते वरचा arrow आहे बघ म्हणजे सप्लायच्या वर आहे पहिले हे मॉस कॉन्टॅक्ट जनरेटर. मेटल पॉली ते ना हा तिथं हा, खाली घे. मॉस जनरेटर त्याच्या खालचं हा खालचं खाली डिझाईनच्या खाली. वॉलेट सप्ला काहीतरी हा हा VDD हे ओके मॉस जनरेटर होता. ऍड VDD सप्लाय हे नाही करायचं ना काय हाय व्होल्टेज सप्लाय. हाय व्होल्टेज म्हणजे लाल कलर असतं का? हो. म्हणजे अशी काहीतरी चित्रकारी तिथे करत बसायची जाऊन. नाही नाही थांब की नाही तसं नाही ती प्रिमॉस नाही ओपन झाला. काय कर त्याच्यावर दाबलं का तू एक मिनिट थांब, हे मॉस जनरेटरवर. गन निवडत थांबणार एक मिनिट. एवढं झालंय वातावरण मला ते वेळेचं लॅब शिकून. गन्नी कसं होईल तर काय नाही पुढे ते खर्च डिझाईन येते ते करूच वाटत नाही. एवढे अवघड आहेत का? अरे दुसऱ्यांचे बघ ना ट्रान्झिएंट गेटचे 4 गेट मारण्याची पुढे जाऊ. अरे रन केलं की डायरेक्ट ग्राफच रन व्हायला लागले. कट कर इथून.
ते दिसत नाहीये खाली नो एरर्स असं काहीतरी ते म्हणजे ग्राफ रन झाला म्हणजे एरर नाही येईल. नाही ते काय करायचं आलं ते विचारून सांगायचं डायरेक्ट ओपन झालं तरी चालेल. आता काय हे इथं इथं तेव्हा एवढे सगळे पॉझिटिव्ह ऑप्शन आहेत बघ. पॉझिटिव्ह केलं तर मेल मध्येच विचारतील तुम्हाला. इथं काय माहिती का कॉन्टॅक्ट मेटल पॉली त्यानंतर कॉन्टॅक्ट एन प्लस एन मायनस काय काय तसं आहे त्यानंतर आहे मॉस जनरेटर कॉम्प्लेक्स कॉन्टॅक्ट्स ऍड व्हर्च्युअल कॅपॅसिटन्स ऍड व्हर्च्युअल रेजिस्टन्स याचं काही कामाचं आहे का हे काय मॉस सर्किट बिर्किट नाही ते काय कामाचं नाही. आता तुझं मॉस जनरेटर होतं. हा आता इथे एन मॉस दिले हा पी आता मॉस दिले हा इथं काय करायचं आता ते मीठ काढून पहिल्यांदा काय करायचं हे इथं बाजूला सांगितलं असं 100 घ्यायचं. 120 घ्यायचं हा खालचं 0.120 नाही खालचं. खालचं कुठे हा तेच घेतलं ना लेंथ हो दिसतंय ना तुला त्याचं 0.1 Fine. एकच मिनिट पाहतो. हा कर आरामात कर एकच मिनिट. वाटलं 700 घ्यायचं 0.120 घ्यायचं. एक मिनिट व्हॉट्सअप उघड हे काय नाही होते चालू उघड ना माझं काहीच एक मिनिट आम्ही कटच करतो UBS व्हॉट्सअप अरे नाही व्हॉट्सअप उघडणार एकदा कट करून जा वापस नाही वापस होत. का नाही उघडणार व्हॉट्सअप पण नाही उघडत ते. त्याशिवाय उघडत नाही 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 थांब एक मिनिट एक सेकंड थांब चालतंय. कट कर ना तूच कट कर मला करता येत नाहीये ते हलतंय करतो करतो